एका माणसाला घशाचा कॅन्सर झाला होता. त्याचं ऑपरेशन केलं, ते ऑपरेशन सक्सेसफुल झालं. मग डॉक्टर म्हणलं आपण थोड्या टेस्ट करू जस्ट टू एन्श्युअर की तो कॅन्सर अजून कुठं पसरलेला नाही आहे ना. त्या टेस्ट केल्या, डॉक्टरांकडे रिझल्ट आले. त्यांना कळलं की याचं लिव्हर पूर्णपणे रिकामी झालेलं आहे, लास्ट स्टेज कॅन्सर आहे. त्यांनी त्याला बोलवलं आणि मग हिंदी पिक्चरमध्ये सांगतात तसं डॉक्टरांनी सांगितलं, दिल पे पत्थर रखे सुनिएगा, आप इस दुनिया में चंद दिनों के मेहमान है. आता ही केस अमेरिकेतली असल्यामुळे त्या डॉक्टरांनी ते हे फक्त इंग्लिशमध्ये सांगितलं, एवढाच फरक. त्या पेशंटचं नाव होतं सॅम लॉन्डे. हे ऐकल्यावरती सॅम काकांना धक्का बसला, पण थोडंसं सावरल्यावर सॅम काका म्हणले की डॉक्टर साहेब, यंदाचा ख्रिसमस मी बघू शकेन एवढी तरी सोय करा. डॉक्टर म्हणले आपण प्रयत्न करू, प्रॉमिस करता येणार नाही, पण तुम्ही पथ्य पाणी फॉलो करा. सॅम काकाने ते फॉलो केलं. त्यांनी ख्रिसमस बघितला आणि 1 जानेवारीला मात्र त्यांना अस्वस्थ व्हायला लागलं. त्यांना ॲडमिट केलं. 24 तासामध्ये खेळ खलास. स्टोरी एवढ्यावरती संपत नाही. मग सॅम काकांची ऑटोप्सी केली. त्या ऑटोप्सीमध्ये मात्र लोकांना धक्का बसला, कारण त्यांचं लिव्हर एकदम ओके होतं. तो रिपोर्ट देण्यामध्ये फार मोठी गफलत झाली होती. त्यांच्या शरीरात अजून कुठलाही प्रॉब्लेम नव्हता. मग महत्त्वाचा प्रश्न येतो की सॅम काकांना मारलं कोणी? त्यांना कॅन्सरनी नाही मारलं, त्यांना त्यांच्या विचारांनीच मारलं. आणि मग इथं अजून मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपले विचार कसे आहेत? आता काही डायनॅमिक लोक आहेत, ते विचारांनी ऑलरेडी वैकुंठात पोचलेले आहेत. विचारांनी काय होतं, जसे विचार करतो तशी शक्यता आपल्या शरीरामध्ये क्रिएट होते. विचारांमुळे स्ट्रेस येऊ शकतो. 300 रिसर्च स्टडीज झालेले जे प्रूव्ह करतात की स्ट्रेस वाढला की इम्युनिटी झोपते. साधा सर्दीचा व्हायरस, त्याचं आपण उदाहरण घेऊया. एखादा माणूस जर काही काळ स्ट्रेसमध्ये असेल तर सर्दीचा व्हायरस कॅच करण्याची शक्यता त्याच्यासाठी नॉर्मल माणसापेक्षा 200% वाढते. म्हणूनच सध्याच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी आपलं मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम ठेवणं गरजेचं आहे. मला माहिती तुम्ही काय म्हणता, तुम्ही म्हणता की अहो हे बोलणं सगळं सोपं आहे, हे करायचं कसं? आणि त्याचसाठी तर हा व्हिडिओ आहे. मी आज तुम्हाला 3 टेक्निक शिकवणार आहे. अतिशय लक्ष देऊन ऐका. पहिलं टेक्निक, आपल्या मनामध्ये त्रास देणाऱ्या विचारांचे खूप भुंगे दिवसभर सारखं फिरत असतात. आता काय करायचं, ते भुंगे पकडायचे आणि कागदावरती उतरवायचे. जे कुठले प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे कागदावरती लिहून काढा. अगदी माझं सध्याचं उत्पन्न म्हणजे एक शून्य गोळा आहे, माझ्या कुटुंबातल्या अमुक तमुक व्यक्तीला कोविड झालेला आहे, जे काय ते लिहून काढा. प्रॉब्लेम लिहिल्यानंतर त्या कागदाच्या मधोमध्ये रेघ ओढा. त्याच्या डावीकडे लिहा की हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी सध्या मी काय करू शकतो, आणि त्याच्या उजवीकडे लिहा की हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजेत पण ज्या सध्या माझ्या आउट ऑफ कंट्रोल आहेत. आणि मग मनातल्या मनात उजव्या साईडच्या गोष्टी एका वेगळ्या डिपार्टमेंटला देऊन टाका, ज्याला म्हणतो आपण गॉड. एवढ्याने ते भुंगे थांबणार नाहीत, ते पुन्हा सुरू होतील. पुन्हा भुंगे सुरू झाले की पुन्हा तो कागद उघडा आणि पुन्हा त्या भुंग्याला सांगा की अरे बाबा, हे तर सगळं गॉडला देऊन टाकलेलं आहे, आता इथं फिरत बसण्याची काही गरज नाही आहे. आणि जेव्हा आपण मल्टिपल वेळेस असं करतो तेव्हा कुठेतरी त्या भुंग्यांना कळतं आणि ते इथं येऊन सेटल होऊन जातात आणि फिरणं बंद करतात. दुसरं टेक्निक, आपल्या सगळ्यांकडं एक खूप पॉवरफुल टूल दिलेलं आहे, ज्याला म्हणतात पॉवर ऑफ फोकस, पण आपण ते वापरतच नाही. आपण जिकडं फोकस करतो त्या रिलेटेड थॉट्स आपल्या मनामध्ये येतात, त्या रिलेटेड इमोशन्स आपल्याला जाणवतात. म्हणून इथून पुढं आता अशाच गोष्टींवरती आपण फोकस करायचा की जिथं फोकस करून आपल्याला एकदम मस्त छान वाटलं पाहिजे. म्हणजेच व्हेरी ऑब्वियस की बाबा कोविड रिलेटेड न्यूज वाचणं पूर्णपणे बंद, पॉलिटिक्स रिलेटेड गोष्टी बघणं बोलणं पूर्णपणे बंद, इवन व्हायलंट भीतीदायक पिक्चर्स वेब सिरीज बघणं पूर्णपणे बंद. नवरा बायकोने एकमेकांशी बोलणं, अहो ते बंद नका करू, ते चालू ठेवा. फक्त एकमेकांशी भांडणं बंद करा, कारण त्या भांडणामुळे होणारा इम्युन सिस्टीमचा इम्पॅक्ट सध्या आपल्याला परवडणारा नाही आहे. ह्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर मग सविस्तर पुढचे 1-2 आठवडा तुम्ही भांडण करू शकता. तिसरं टेक्निक, स्ट्रेसच्या अपोजिट काय बरं? अगदी बरोबर, रिलॅक्सेशन. आणि ते कसं करायचं याचा एक 20 सेकंदाचा पॉवरफुल डेमो मी तुम्हाला देणार आहे. आपल्या चेहऱ्यावरती आपल्या इमोशन्स कुठं दिसतात? येस, आपल्या डोळ्यांमध्ये दिसतात. पण हे तुम्हाला माहिती आहे का की आपले डोळे वापरून आपण आपल्या इमोशन्स बदलू शकतो. कशा बदलायच्या?
चला एक छोटासा डेमो करूया. प्लीज पुढचे काही सेकंद तुमचे डोळे बंद करा. बंद करा. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. एक्सलंट. आता डोळ्यांच्या आसपासचे सगळे मसल्स एकदम रिलॅक्स करून टाका. डोळ्याच्या पापण्या रिलॅक्स करा. तुमचं लक्ष कपाळाकडे घेऊन जा. कपाळ पण एकदम रिलॅक्स करा. कपाळावरती काही आठ्या असतील तर त्या काढून टाका. व्हेरी गुड. परत लक्ष डोळ्यांकडं. पुन्हा एकदा डोळ्यांचे मसल्स रिलॅक्स करा. त्याचबरोबर तुम्हाला जाणवेल की तुमचं शरीर पण रिलॅक्स होतं आहे आणि माइंड पण थोडंसं रिलॅक्स होतं आहे. सगळं शरीर ढिलं सोडून द्या. पुन्हा एकदा डोळ्यांचे मसल्स रिलॅक्स करा. याच्यामध्ये आपण कितीही डीप जाऊ शकतो. सावकाश डोळे उघडा. वेलकम बॅक. छान वाटलं ना? तर हे असंच रिलॅक्सेशन दिवसातून 8-10 वेळा ॲटलिस्ट 1 मिनटासाठी तरी करा. तर असं होतं 3 टेक्निक. पहिलं टेक्निक होतं भुंगे कागदावरती. दुसरं टेक्निक होतं पॉवर ऑफ फोकस. आणि तिसरं टेक्निक होतं आय रिलॅक्सेशन. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा केव्हा आपल्यासमोर प्रॉब्लेम येतो तेव्हा त्याला आपण 2 प्रकाराने रिस्पॉन्ड करू शकतो. पहिल्या प्रकारामध्ये आपण पूर्वी होतो त्यापेक्षाही वीक होऊन रिस्पॉन्ड करू शकतो, किंवा दुसऱ्या प्रकारात पूर्वीपेक्षा आपण स्ट्रॉंगर बनून त्याला रिस्पॉन्ड करू शकतो. आणि तो चॉईस आता आपल्यालाच ठरवायचा आहे.